परंतु रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर या कर्जमाफी योजनेमध्ये प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे। जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात ते शेतकरी कर्ज भरण्यासाठी पै पाहुण्याकडून किंवा सावकाराकडून व्याजानं पैसे आणत असतात आणि ते कर्ज भरत असतात। त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांचा हा गुन्हा आहे का रेग्युलर कर्ज भरणं। त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना सरकारने जे 50,000 रुपयाचं अनुदान डिक्लेअर केलंय हे अनुदान खूप कमी आहे। त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ शेतकरी कर्जमाफी 2026 संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये अनुदानाची मागणी होत आहे व प्रोत्साहनपर अनुदानात वाढ होणार का या संदर्भात आपण अपडेट लगेच बघूया। कारण शेतकरी बांधवांचा आक्रोश चालू आहे, शेतकरी बांधवांची मागणी चालू आहे की जे प्रोत्साहनपर लाभ आहे 50,000 रुपये आम्हाला मान्य नाही। आता हे 50,000 पर्यंत अनुदान कोणाला मिळणार आहे? ज्यांनी सन 2022-23, 23-24, 24-25 या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षी पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड आवश्यक, तसेच सन 2025-26 मधील पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयेपर्यंत अनुदान मिळत आहे। मग ही शेतकऱ्यांवरती अन्याय का बरं? कारण तुम्ही बघू शकता 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, पात्र शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी करण्यात आली व प्रोत्साहनपर लाभ 25,000 होते, ते पण 2017 मध्ये। त्यानंतर ज्या वेळेस 2019 मध्ये पुन्हा एकदा कर्जमाफी झाली, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जे 2 लाख कर्जमाफी व 50,000 प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना मिळाले। म्हणजेच 2017 मध्ये 25,000 रुपयांची प्रोत्साहनपर लाभ मिळत होते, मात्र 2019 मध्ये ज्यामध्ये वाढ करण्यात आला आहे ते 50,000 प्रोत्साहनपर लाभ होते। ते 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले आणि 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज या योजनेसाठी पात्र होते। पण आता जे 2026 मध्ये कर्जमाफी करण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, 2 लाख कर्जमाफी व 50,000 प्रोत्साहनपर लाभ। म्हणजेच जे 2019 मध्ये कर्जमाफी करण्यात आली तशीच 2026 मध्ये देखील करण्यात आली, पण इथे प्रोत्साहनपर लाभ वाढवण्यात आली नाही। जे 2017 मध्ये 25,000ची वाढ करण्यात आली व त्यानंतर 2017 मध्ये 25,000 प्रोत्साहनपर मिळाले, पण 2019 मध्ये पुन्हा 25,000ची वाढ करण्यात आली। मात्र महायुती सरकारने आता जे 2026 मध्ये कर्जमुक्ती योजना केलेली आहे, शेतकरी बांधवांचे असे म्हणणं आहे की ही फसवी योजना आहे। कारण 2 लाखापर्यंत कर्जमाफी तर आहेत, पण जे नियमित कर्जदार आहेत किंवा जे नियमित कर्ज भरतात त्यांच्यावरती अन्याय का बरं? कारण तुम्ही बघू शकता इथे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत आणि थकबाकी दिनांक 30 सप्टेंबर 2025 ते कर्जबाकी दिनांक 31/3/2026 रुपये 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफीची रक्कम असणार आहे व जे एक वेळ समझोता असणार आहे ते देखील रुपये 2 लाखावरील रक्कम शेतकऱ्यांना बँकेत जमा केल्यानंतर कर्जमाफी रुपये 2 लाख मिळणार आहे। व शेतकरी नेत्यांनी देखील इथे आवाज उठवलेला आहे की नियमित कर्ज भरणाऱ्यांवरती अन्याय का बरं? ही अन्याय चालणार नाही, सरकारने तातडीने 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करावे। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील 2 चाचकाठी काढले, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो। मात्र जे प्रामाणिकपणे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय का होत आहे? तुम्ही देखील नियमित कर्ज भरणारे शेतकरी असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। कारण शेतकरी बांधवांनो, आपण जर बोललो नाही या विषयावरती तर नक्कीच येते सरकारपर्यंत हा आवाज कोण उठवणार? कारण 2017 मध्ये 25,000चा प्रोत्साहनपर होता, 2019 मध्ये त्यामध्ये 25,000ची वाढ करून 50,000 केले, तर यावेळेस प्रोत्साहनपर लाभ 1 लाख पर्यंत तरी द्यावं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। नाही तर जसं सरकारने सांगितलं होतं की शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात आम्ही कोरा करू, 7/12 आहे ते पूर्ण कोरा 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 करू, मग आता इथे कोरा कुठे आहे? तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नव्हे तर 2 लाख रुपयांचं प्रोत्साहन अनुदान द्या। तिन्ही कर्जमाफी योजनेमधून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश करा। कागदपत्रांच्या चुका किंवा तांत्रिक त्रुटीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा व जे ITR भरतात, जे शेतकरी बांधव ITR भरतात त्या शेतकरी बांधवांना देखील या योजनेचा लाभ मिळावा असं देखील शेतकरी नेत्यांची मागणी आहे व शेतकरी बांधवांची मागणी आहे। कारण 0 ITR, जे 0 ITR असणार आहे ते पात्र झालेले आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांनी कोणत्या बिझनेससाठी असू दे किंवा कोणत्या व्यवसायासाठी कर्ज काढला असेल, ते टॅक्स धारक असतील किंवा
जे टॅक्स किंवा बिझनेसच्या संदर्भात टॅक्स भरला असेल तर त्या शेतकरी बांधवांना कोणतेही कर्जमाफी होणार नाही, पीक कर्जमाफी होणार नाही असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे इथे वन टाइम सेटलमेंट अथवा प्रोत्साहनपर लाभ असू द्या, शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे. जे नियमित कर्जमाफी किंवा नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये 2026 मध्ये मिळाले आहेत. 2017 मध्ये असो 2019 मध्ये पुन्हा वाढ झाली, मात्र 2026 मध्ये कोणतीही वाढ झाली नाही. सरकार म्हणत आहे यावेळेसची कर्जमाफी योजना ही सर्वात मोठी योजना असणार आहे किंवा सर्वात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना आम्ही लाभ दिलेला आहे. मात्र शेतकऱ्यांना सुद्धा असं वाटत आहे की ही योजना फसवी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच इथे आपण आवाज उठवणार आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना आपण नक्कीच इथे सपोर्ट करणार आहोत. तुम्ही देखील नक्कीच आपल्याला सांगा की तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहात का, थकबाकी कर्जमाफी आहे किंवा तुमच्या याद्यांमध्ये देखील कोणती तफावत झाली होती का, किंवा तुम्हाला KYC करताना कोणत्या अडचणी येत आहे का. कारण 21 तारीख आहे आज व 31 तारखेला रक्कम पूर्णपणे जमा होईल. शेतकऱ्यांचं जे काही अकाउंट आहे ते नील होईल, पूर्णपणे कर्जमाफीचं जे नील होईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच सविस्तर अपडेटसाठी आपल्या योजनायात्रा पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.